हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे बघा, हे आहे माझं पारिजातचं झाड. बघा झाडाला आता किती मस्त फुलं येत आहे. रोजचे 15 ते 20 फुलं येत आहे. आणि रोज मला मस्त पूजेसाठी खूप मस्त फुलं मिळत आहे असे. आणि हे फुलं देवाला चढवल्यावर खूप सुंदर दिसते आपलं मंदिर. आणि ह्या फुलांचं खूप महत्त्व आहे. शंकरजीला हे फुलं खूप प्रिय आहे. पारिजातचे फुलं म्हणतात याला. माझ्याकडे हे दोन्ही झाड आहे एकत्र गुंफलेले आहे आणि ह्या दोन्ही झाडाला मिळून खूप मस्त असे फुलं येत आहे. आणि पूजेसाठी खूप मस्त मला असे फुलं मिळत आहे. या झाडाला आणि शेंगा पण येतात. त्या शेंगामध्ये असे बी असते आणि त्या बीचं रोप लावल्यावर असं झाड निघतं. आणि आता माझी पूजेची तयारी झालेली आहे. इकडे मी आता पार्थिव शिवलिंगचं पूजन करत आहे. हे बघा, श्रावण महिना लागला तेव्हापासून मी रोज हे असं पार्थिव शिवलिंग तयार करत आहे. माझ्याकडे हे एक कुंडी आहे. यामध्ये मी नर्मदेश्वर शिवलिंग आणि हे शिवलिंग दोन्ही याची रोज पूजा करते. पण जेव्हापासून श्रावण महिना लागलेला आहे तेव्हापासून मी इथे रोज पार्थिव शिवलिंगचं पण असं रोज निर्माण करते. मातीचं असं छोटंसं शिवलिंग निर्माण करते आणि त्याला आता रोज मी पूजा करत आहे. जल अर्पण करत आहे. त्यानंतर मग ह्या दोन्ही पण पिंडीला मी जल अर्पण केलं आणि आता दूधनी मी याचा अभिषेक करत आहे. रोज वगैरे मी जे अवेलेबल असलं त्यांनी करते रोज. पण सोमवार दिवशी पंचामृत बनवते आणि पंचामृतनं हे देवाचा अभिषेक करते. इकडे हे माझं पूजेचं छोटंसं असं हे आहे. यामध्ये सगळं साहित्य सामावले जाते पूजेचं जे आपल्याला लागणार आहे. हे इथे मी स्पेशल वर ठेवलेलं आहे. पिंडीला बेल, फूल, अष्टगंध, गुलाल, चंदन, तांदूळ वगैरे असं सगळं टाकून मी पूजा केलेली आहे. रोज मी अशी पूजा करते इथे. श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगला खूप महत्त्व असते म्हणून हे रोज पूजा अशी केली जाते. इथे बघा, मी दीप वगैरे लावलेला आहे. दिवा लावून अगरबत्ती वगैरे लावून ही पूजा अशीच राहू देते मी. आणि 1 तासाच्या नंतर जेव्हा हा दिवा अगरबत्ती वगैरे विझून जाते त्यानंतर दुपारी मी हे पिंडीचं विसर्जन करते. इथे बघा, हे मी प्रसाद पण अर्पण केलेला आहे देवाला खडीसाखरचा. आणि अशी पूजा धूपदीप नैवेद्य करून आरती वगैरे करते इथेच. खूप मस्त मनाला खूप मस्त असं प्रसन्न वाटते. रोज अशी मी पूजा करते. जोपर्यंत पूर्ण श्रावण महिना आहे तोपर्यंत आपल्याला हे शिवपिंड तयार करायची आहे. त्यानंतर मी तुळशीची पण पूजा करून घेतली. शालिग्रामजीचं पण दुधाने अभिषेक वगैरे केला आणि जल अर्पण केला आणि तुळशी मातेची पण पूजा करून घेतली. माझी घरातली पण पूजा झालेली होती. त्यानंतर मी हे वरची पूजा करायला आली आणि आता माझं स्वयंपाक पण झालेला आहे. आजच्या जेवणामध्ये आहे चण्याची भाजी, चण्याची उसळ बनवलेली आहे मी. काळे चणे, इशिकाला काळ्या चण्याची भाजी खूप आवडते. आणि इकडे माझं बघा आता स्वयंपाक पण होत आहे. बघा, हे आहे माझं देवघर. हे बघा, आज मस्त फुलं आणले होते तर फुलं ठेवल्यावर किती सुंदर वाटत आहे पूजा. हे बघा, मस्त बेलफूल आणि धूपदीप नैवेद्य अशी पूजा झालेली आहे माझी. तुम्ही पण श्रावण महिन्यामध्ये असं पार्थिव शिवलिंगची पूजा वगैरे करता का? तुमच्याकडे कशी पूजा करते प्लीज मला तुम्ही नक्की सांगू शकता. नाश्ता करत आहे. बघा, माझ्या नाश्त्यामध्ये आहे पोहे केलेले आहे मी. आणि मी आता पोहे ट्राय करत आहे. या तुम्ही पण माझ्यासोबत नाश्ता करायला. आता मी इशिकासाठी इकडे डब्यासाठी पुऱ्या पण करत आहे. तिला डब्यामध्ये आजचा तिचा मेनू आहे चण्याची भाजी आणि पुऱ्या. तिला हे खूप आवडते. आता मी देवासाठी पण हे छोटंसं नैवेद्य करून घेतलेलं आहे आणि इशिकाचा डबा तयार करत आहे. इशिका ट्युशनवरून आली आहे. आता इशिका नाश्ता करेल आणि त्यानंतर ती शाळेत जाईल. तिचे ॲटोवाले भाऊ तिला घ्यायला येणार आहे. असं बघा, मी देवाचं नैवेद्य तयार केलेलं आहे. हे आहे माझं नैवेद्याचं ताट आणि हे इशिकाचं ताट. यामध्ये मी रोज देवाला नैवेद्य अर्पण करते. आणि ही आहे इशिकाची थाली. इशिकाला पण मी नाश्त्यासाठी दिलेलं आहे. देवांश तर शाळेत गेला होता. देवांशला 11 वाजता सुट्टी होणार आहे. देवांसाठी मी नंतर गरम पुऱ्या काढून दिलेल्या होत्या.
आता मी देवाला नैवेद्य अर्पण करून देते. हे बघा, हे आहे माझं रोजचं असं रुटीन. रोज मी देवाला नैवेद्य अर्पण करते, जे पण माझ्याकडे बनवलं जातं. आणि त्यानंतर मी बाकीच्या पण सर्व पुऱ्या काढून घेतल्या, कारण मला तिच्या डब्यासाठी पण द्यायच्या होत्या पुऱ्या. आणि देवांशला माझ्यासाठी पण थोड्याशा पुऱ्या अशा मी करून घेतल्या. गरम गरम पुरी आणि चण्याची उसळ खूप टेस्टी लागते खायला. नवरात्रमध्ये हे मिळतं आपल्याला जेवायला, तेव्हापासून काही आपण करत नाही. म्हणून असं मी स्पेशल नेहमी इशिकासाठी करत असते. तिला हे चनापुरी खूप आवडते, म्हणून तिला टिफिनमध्ये आठवड्यातून 2 वेळा तर ती चनापुरीच घेऊन जाते. आता तिचा डबा पण तयार झालेला आहे. इशिकाचं टायमिंग होत आहे आता शाळेचा. आता त्यानंतर मग मी दुपारी हे पूजेचं पण विसर्जन करून घेतलं. हे बघा, हे आपली पूजा आता दिवे वगैरे विझलेलं आहे. इथून हे सर्व बेलफूल उचलून घ्यायचं आणि हे जो पार्थिव शिवलिंग आहे त्यावर जल टाकून त्याचं पार्थिव शिवलिंग विसर्जनाय नमः असं म्हणून ते पिंड विसर्जन करून घ्यायची. आणि ते माती तिथेच हाताने अशी दाबून द्यायची आणि त्यावर पाणी टाकून द्यायचं. आपलं पूजेचं विसर्जन रोज पिंड निर्माण करायची आणि रोज ते विसर्जन करून द्यायचं. थँक्यू.